जितेन्द्रियगणा गणिरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथा वनेत्री तनयो अवतीर्ण स्वयं करात्त सुखमण्डलो कुमत खण्डने दण्डभृत पद प्रणत वत्सल जयतु वासुदेवो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक सिद्धासी विनवीतसे पर्ययसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला पुढे काय वर्तले विस्तारणी सांगा वहिले मन माझे चित्त वेधले गुरुचरित्र ऐकावया सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्वासे पुढे कथा तेची जाणा पतिव्रता श्री गुरु ते विनवीत कर जोडोनी श्री गुरुसी विनवीतसे भक्तिसी आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेणे राहे जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांते काय उपदेशी पतिभक्ती करावी हर्षी उपदेश स्त्रियांते देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे पर्यायसा ऐसे ऐकोनी श्री गुरुवचन विनवीतसे कर जोडून स्त्रिया केली मंत्रहीन शुक्राचार्या केली झाले विस्तारोनी अमासी सांगा स्वामी कृपेसी मनोनी लागली चरणासी करुणा वचने करुण्या श्री गुरु सांगती तियेसी पूर्व कथा पर्ययसी युद्ध देव दैत्यासी सदा होतसे अवधारी दैन्य सैन्य पडे रणी शूक करी संजीवनी समस्त सैन्य उठवोनी पुनरपि पाठवी युद्धासी इंद्र वज्रे करोनी मारी शुक्र अमृत जप करी सवेची येती निशाचरी देव सैन्य मारावया ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जागोनिया वेगवक्त्र शुक्राचार्या धरुनी आणि स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपद्यानी मुखे धरिला नंदीने देखा घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक नाव ईश्वर उदरी झाला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपि अमृत मंत्र जपे इंद्र मनी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी यासी करावया विघ्न एक तू पुरोहित विवेक बुद्धी विचार अधिक बृहस्पती गुरुराया पाहे पा दैत्य दैव कैसे शुका सारिखा गुरु विशेषे देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धासी कैसा नवेस तू अमासी आमते कागा उपेक्षसी देव गुरु तू म्हणविसी बुद्धी विचारी शीघ्र आता तू पूज्य समस्त देवासी जरी तू आम्हा कृपा करीसी शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नवे जाण ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक पूजा केली उपचारिक बृहस्पती संतोषला गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाय करावा ऐसी षट कर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे
एखादा पाठवावा शुक्रापाशी विद्यार्थी होऊन कपटवेशी मंत्र शिकेल परियैसे विघ्न होईल म्हणोनी आपला पुत्र कचासे त्याते पाठवू विद्याभ्यासे मंत्र शिकेल कैसा असे ऐसा निर्धार केला देखा कचाते बृहस्पती सांगतसे बुद्धी प्रीती तुवा जावे शुक्रा प्रती विद्यार्थी रूप धरोनिया आमची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया निरोप घेऊनी पीतयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्रा प्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोनी नमन करोनी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसदसे वेगी कवण कोठोनी आलासी बोले आपण द्विज कुमर ऐकली तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासीन मनोहर म्हणोनी आलो सेवेसी सेवक होईल तुमचे चरणी धरोनी आलो अंतःकरणी तू भक्त वत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक ऐसे करुणा वचने देखा विनवीत से कचनिका जवळी उभा शुक्र कन्यका करुणे पीतयासी विनवीत से शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन कामन देवयानी करी चिंतन ऐसा पती भावा मज ऐसी वासना धरूनी मनी पीतया ते विनवी नमुनी शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य कृपा करी ऐसा विद्याभ्यास करिता दैत्य कुळ दुःखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी शिकूनिया विद्येसी शिकवील जाऊन देवासी पुढे होईल आमासी म्हणोनी चिंतिती मनामध्ये काळक्रमिता एके दिवसी कचाते पाठविले समिधासी दैत्य जाती साह्यासी समिधे निमित्त रानात राणी जाऊनी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेवोनिया घरासी दैत्य आपण येते झाले शुक्राचार्यांची कन्या नाम तिचे देवयानी म्हणोनिया पीतयासी विनवी नमुनिया कच न दिसे कोठे आणा कच आलिया वासुनी भोजन न करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपूनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला आणिक होता बहुत दिवस दैत्य करीती अति द्वेष गेला होता वनास पुनरपि वदिती तयासी मागुती वाचेल म्हणोनी चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपि दिवस गेला अस्तमानी पुसतसे देवयानी कच न दिसे म्हणोनी पीतया ते विनवीरसे कच माझा प्राण सखा नाणीसी जरी घेईन विखा दाखवी मज याचे मुखा म्हणोनी प्रलाप करीतसे कन्येवरी ममत्व बहुत म्हणोनी शुक्र ज्ञाने पहात छिन्न विच्छिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात त्वरित देवयानी संतोष करीत पिता आलिंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करीती काही केलिया न मरे म्हणती गुरु कन्येसी असे प्रीती म्हणोनी गुरु वाचवितो आता उपाय करूयासी येईल उदईक एकादशी मारून मिळवू पानकेसी गुरुमुखी पाजवू ऐसी निवृत्ती करोनी आली एकादशी दिनी कचाते बाहेर नेवोनी मारिते जहाले दैत्य शिष्य पानक करीती गुरुसी त्यात मिळविती समरसी स्निग्धा मिळवणी बहुवसी शुक्र गुरुसी देते झाले मारुती पुसे देवयानी पीतयासे विनवनी सखाणी म्हणोनी अतिरुदना करीतसे शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी
खेद करीतसे देवयानी कन्या मोह असे बहुत विचार करिता सर्वा ठाई दिसो लागला आपुले देही संदेह पडला शुक्रा पाही कैसे करू म्हणतसे कन्येसी म्हणे शुक्र देखा कच नये आता ऐका माझे उदरी असे निका केवी काढू तयासी यासी काढिता आपणासी मृत्यू होईल पर्येसी काय अभिलाषासे त्यासी म्हणोनी कन्येसी पुसतसे पितयासी विनवी देवयानी अभिलाष होता माझे मनी भार्या होईन त्यासी म्हणोनी दोघे असतो तुझपाशी येणे व्हावे माझा पती होता संकल्प माझे चित्ती जरी न आणीसी माझा पती प्राण त्याजीन म्हणत असे संदेह पडला शुक्रासी बोधिता झाला कन्येसी त्यासी आणिता आपणासी मृत्यू होईल अवधारी कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचविसी आपुला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणत असे शुक्र म्हणे देवयानी मंत्रासे संजीवनी मज वासोनी नेणे कोणी माते कोण उठविल मंत्र सांगो नये कवना षटकर्ण करिता जाईल गुणा कचा करिता आपुला प्राण जाईल म्हणे शुक देखा ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरूनी विनवी तसे कर जोडूनी मंत्र आपणासी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझरी मंत्र करूनी तुम्हा जागृत करी म्हणोनी चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोषासे पर्येसी वेदशास्त्री असंख्यात स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती जपून मंत्रयुक्ती सांगता दोष आम्हा घडती मंत्र सत्व जाईल पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी त्यजेन आपुला प्राण म्हणूनी आली मूर्छना तये वेळी शुकाची कन्येवरी प्रीती उठवोनी तिसी आलिंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवरारा कच आपुल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र झाला षटकर्णता मग जपिला कचा निमित्ते शुक्राचे पोटातुनी कच निघाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पीतया ते उठविले 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधले मनोनी शुक्राचार्यासी नमुनी कचविनवी कर जोडोनी दैत्य द्वेषे मरतो म्हणोनी निरोध द्यावा आपणासी स्वामी धर्मे विद्या शिकलो जे जे मनींचे लादलो तुझे कृपे पूर्ण झालो म्हणोनी चरणी लागला शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिधला संतोषोनी पालवधरी देवयानी आपुला पती होई म्हणे तू ते मारिले दैत्ये सकळी प्राण आणविले आपण बळी विद्या शिकलासी पित्या जवळी अवश्य वरावे म्हणतसे कच म्हणे ऐक बाळे गुरुकन्या भगिनी बोले तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी वरिता दोष आपणासी दूषण करीती समस्त ऋषी बहीण तू आमुची होसी म्हणून विनवी तये वेळी देवयानी कोपोरिमा शाप दिधला तक्षणी तया वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी माझे अंतःकरणींची आशा तुवा केली दुराशा विद्या नये तुझ लवलेश म्हणून शाप देतसे कच म्हणे येसी वाया शापिले आहासी पुरुष होईल तुझैसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाण ऐसा शाप देवनी कच गेला निघोनी संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवनी नव्हेची शुक्राचा संजीवनी मंत्र कामाने जाहला अपात्र स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणून श्री गुरु निरोपिती
स्त्रियांसी कारणपती सेवा याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपे सावित्री विनवी श्री गुरुसी व्रते आचरली बहुसी तुझे वाक्य अमासी एखादे व्रत निरोपावे तू तारक विश्वासी तुझ वाचून नेणो आणि कासी तू चितारक अमासी व्रत तुझी चरण सेवा भक्ती राहे तुझी आचरणी ऐसा निरोप द्यावा मुनी म्हणोनी लागली चरणी कृपा करी म्हणोनिया श्री गुरु म्हणती तियेसी सांगे नव्रत तुझायसी स्थिर होय आर्वे उपणासी राज्य पावे तुझा पती दंपती विनवी स्वामी आसी वाक्य कारण आमासी जैसा काही निरोप देसी तेणे परी रहाटो स्वामिया जो गुरूंचे वाक्य न करी तोची पडे रवरव घोरी तुझे वाक्य म्हातारी म्हणून चरणी लागती भक्त वत्सल श्री गुरुनाथ सांगता लहाला अतिप्रीत विश्वतारावया समर्थ व्रततिसी सांगतसे सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगती अति कौतुका ऐकता ती दंपती निका अति प्रीती करोनिया श्री गुरु म्हणती तयासी सांगेन व्रत इतिहासी ऋषी पुसती सूतासी व्रत वरवे निरोपावे सूत म्हणे ऋषेश्वरा सांगतो व्रत मनोहरा स्त्री अथवा पुरुषवरा व्रतासे अवधारा नित्यानंदासे शांत निर्विकल्प निरामय वस्त ऐसा ईश्वर अर्चा त्वरित सकळा दिष्ट पाविजे विरक्त अथवा मदनरत विषयातूर आसक्त जे पूजती पूर्ण भक्त यासी ईश्वर प्रसन्न संसार माया सागरात गुंजताती जन समस्त एखादे समयी श्री गुरु भक्त शिवव्रत आचरिती त्याने पावतील पैल पार ऐसे बोलती वेदशास्त्र स्वर्गापवर्गा अधिकार त्यासी होती पर्ययसा विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे ऐक सकळा भीष्ट पाविजे नक्त भोजन उपवास जितेंद्रिय करावे विशेष वैदिक लौकिक मार्गी सुरस विधिपूर्वक पूजावे गृहस्थादी ब्रह्मचारी सुवासिनी कन्या कुमारी व्रतारगिण विधवा जरी व्रत करावे अवधारा याचे पूर्वील आख्यान सांगता असे अतिगहन एकचित्ते परिसाजन ऋषी सोम सकळिक स्कंद पुराणींची कथा सर्व साध्य ऐकता पूर्वकाळी आर्यावर्ता राजा एक अवधारा चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा पर्ययसी धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्मियांते शिक्षा करी अखिल पुण्य त्याने केले सकळ संपदे वाढविले समस्त वैरी जिंकिले पराक्रमी महाशौरी सहपत्न्या धर्म करीती पुत्र काम्ये शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमिती कन्या जाहली तयासी अति सुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेज फाके सूर्य किरणी अति लावण्य स्वरूपी वर्तावया जातकासी बोलाविले सकळ ज्योतिषी द्विज मिळवणी अपारेसी जातक वर्तविती अवधारा म्हणती कन्या सुलक्षण नाम सीमंतिनी जाण उमे सारखे मांगल्यपण दमयंती रूप होय भागीरथी सम कीर्तीसी लक्ष्मी गुणे पर्ययसी ज्ञाने देव माते सरसी जानती एवढी पतिव्रता सूर्या सारखी होईल कांती चंद्रा सारखी मनशांती 10 सहस्र वर्षे ख्याती पती सहित राज्य करील ऐसे जातक वर्तविले तिसी राव करी अतिहर्षी अखिल दाने ब्राह्मणास देता जाहला आनंदे असता राजा सभेसी द्विज एक पर्ययसी भय न धरिता वाक्यासी बोलता जाहला अवधारा ऐक राया माझे वचन कन्या लक्षण सांगेन
14 वर्षी विधवा आपण होय तुझ्या कन्येसी. ऐसे वचन ऐकोनी राजा पडिला मूर्छनी. चिंता करी बहुमनी ब्राह्मण वचन पैसता. ऐसे सांगोनी ब्राह्मण निघून गेला तत्क्षण. राजाचे खेची अंतःकरण म्हणे ईश्वराधीन सर्व. ऐसे बालपण कर्मिता सीमंतिनी वर्षे साता. चिंतित होती माता पिता वराळ केवी करू म्हणती. 14वे वर्षी विधवत्व येणे म्हणून सांगितले ब्राह्मणे. तेणे व्याकुळ अंतःकरण राजा राजपत्नींचे. कन्या खेळे राजांगणा सवे असती सखीजन. बोलता ऐकले वचना 14 वर्षी विधवत्व. ऐसे ऐकोनिया वचन कन्या करतसे चिंतन. वर्तता आली एक दिन तया घरी ब्राह्मण स्त्री. याज्ञवल्कल्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी. घरात आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी. साष्टांगी नमोनी कर संपुट जोडोनी. विनवी तसे करुणावचनी माते प्रतिपाळी म्हणतसे. सौभाग्य स्थिर आहे पण उपाय सांगे दया करून. चंचल असे अंतःकरण म्हणून चरणा लागली. ऐकोनी कन्येचे वचन बोले विप्रस्त्री जाण. शरण धावे उमारमण आहे पण स्थिर होय. कन्या विनवी तियेसी कैसे सांगे आमासी. जननी तूची होसी कैसे व्रत सांग म्हणे. विप्रस्त्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियेसी. पूजा करावी शिवासी उपवासोनी अवधारी. बरवे सुस्नात होवोनी दिव्य वस्त्र परिधानुनी. स्थिर मन करोनी पूजा करी गौरी हरा. अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य. गंधाक्षता पुष्पमाल्ये सौभाग्य सौख्य अखिल पावे. सुगंधी होय धूपदाने कांती पाविजे दीपदाने. भोग नैवेद्य अर्पणाने तांबूलदाने लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ नमस्कार करिता त्वरित. ऐष्टेश्वर्ये नांदत ईश्वर जप केलिया. होमे सर्व कोश पूर्ण समृद्धी स्तविता होय जाण. भोजन करिता ब्राह्मण सर्व देव तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत करी ओतू कन्ये निश्चित. भय आलिया दुरित परिहरती महाक्लेश. गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता. ऐकोनी श्रीमंतिनी त्वरिता अंगीकारिले व्रत देखा. सोमवाराची व्रता आचरे श्रीमंतिनी त्वरिता. पिता देखोनी चिंतित विवाहा योग्य मनोनी. राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी. जैसे प्राप्तव्य असे तिसी तैसे घडेल म्हणतसे. विचारावया मंत्री आसी पाठविता झाला राष्ट्रासी. दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक. चंद्रांगद वरवरवा जैसा चंद्र तेज प्रभा. बोलाविती विवाह शोभा कन्या दिधली संतोषे. राजे भूमंडलीक देखा समस्त आले वराडिका. विवाह केला विवेका महोत्साह नाना परी. नाना द्रव्यालंकार वराडिका दे नृपवर. अखिल दाने देकार विप्रासी देता झाला देखा. पाठवणी केली सकळिका जावई ठेविला कवतुका. कन्या स्नेह अनेका मनोनी राहावी राजपुत्रा. राजपुत्र शशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही. कालक्रमिता एके समयी जल क्रीडे निघाला. कालिंदी म्हणिसे नदीसी राजपुत्र पर्ययसी. सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे. राजपुत्र नदीत सवे निघाले लोक बहुत. विनोदे असे पोहत अति हर्षे जल क्रीडा. पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. आकांत झाला सकळिका काळा काढा म्हणता ती.
सर्व सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ न दिसे कुमर बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी व्यवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला कालिंदी डोहात सवे गड्याला होता पोहत अदृश्य झाला त्वरित न दिसे गंगेत बुडाला ऐकोनी राजापणे धरणी मूर्छा येऊनी तत्क्षणी कन्या ऐकताच श्रवणी त्यजू पाहे प्राणापुला राजा कन्येशी संभोगित आपण गेला धावत राजस्त्री असे शोक करीत कन्या दुःख अति बहु सीमंतिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका शरण विधाले तुझ ऐका मरण कैसे आले मज मृत्यू 14 वर्षी जाणे म्हणून धरिले तुझे चरण वृथा झाले गौरी पूजन तुझ सहित सोमवारी तुझे देणे अढळ सकला उपेक्षिले जास्वनिळा अपकीर्ती तुझ केवळा शरणांगता लक्षी स्मरण करी श्री गुरुसी याज्ञ वल्क्य पत्नीसी सांगितले व्रतामासी अहेव पण म्हणूनी तुझे वाक्य ऐकोनी पूजा केली शिव भवानी वृथा होत असे माझे मनी शीघ्र विनवी शिवासी ऐसे दुःखे प्रलापित सीमंतिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी कन्येते आलिंगोनी दुःख करी अत्यंत समस्त मंत्री पुरोहित सकल सैन्य दुःख करीत बोलाविती नावे करियात पहा म्हणती गंगेत गंगा समस्त शोधिती नदीसे कवन गती शोक करी सीमंती राजा संभोखीत येसी राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी ऐकोनी इंद्रसेन दुःख करी अति गहन भारे सहित निघोन आला तया मृत्यू स्थळा दोघे राजे मिळून प्रलाप करती रोदनी हा हा कुमार म्हणोनी उरशीर पीठताती हो पुत्र होतात म्हणत राजा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती कोठे गेला श्री राजपुत्रा म्हणून सीमंतिनी रडत खिन्न होती समस्त माता पिता शशुरादी सीमंतिनी म्हणे प्रीतयासी प्राण तजीन पती सरसी वाचून या संसारासी काय उपयोग वैधव्यात्वे पुसती सकळ द्विजासी करावे सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये प्रेत विचारावे नदीत दहन करावे कन्ये सहित न दिसे बुडाला गंगेत केली कराल म्हणताती आता ऐसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकून या द्विजवचन राजा कन्येसी विनवित ऐसे व्याकुळ दुःख करीती मंत्री पुरोहित म्हणती जे जे असेल होणार गती ब्रह्मादिकान तळे टळे देखा होणार जाहरी देव करणी काय कराल दुःख करुनी ऐसे मंत्री संभोखोनी राजया ते चला म्हणती निघाले राजे उभयता मंदिरा पातले दुःख करीत इंद्रसेन अति दुःखित न विसरे कधी पुत्र शोक राज्य व्यापार सोडूनी दुःख करी पुत्र चिंतनी गोत्र जादी व्यामंगोनी राष्ट्र घेतले सकळिक सहभार्या रायासी ठेविले कारागृहासी पुत्र शोक बहुतयासी राजभोगी चाड नाही चित्रवर्मा राजा देखा कन्या ठेविली ममत्विका प्राण त्यजू पाहेलिका लोकनिंदा म्हणोनी राजा म्हणे कन्येसी पुत्र नाहीत आमुच्या वंशी कन्या एक तू आमासी पुत्र म्हणोनी प्रतिपाळू लोकनिंदती आमासी वैधव्यत्व नाही पर्येसी वर्ष एक क्रमी वो तू ऐसी
पुढे आचार करी बाळे. पिता वचन ऐकोनी करीतसे बहुचिंतन, म्हणे देवा शूलपाणी केवी माते गांजिले. ऐसे विचारी मानसी व्रत आचरती सुरसी. सोमवार उपवासी ईश्वर पूजा करीतसे. इतुके होता राजकुमार, बुडाला होता गंगापूर. गेला तेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. नागलोकींची या नारी आल्या होत्या नदीतरी. राजकुमार आला पुरी नदीत टाकी वाहत. देखोनिया नागकन्या काढिती संतोषे करूनिया. अमृत शिंपिती आणूनिया. जागृत झाला राजकुमार, नागकन्या मिळून त्यासी. घेऊन जाती तक्षकापाशी, विचित्र नगर परियेसी. आश्चर्य पाहे राजकुमार, पाहे पाताळ नगर रचना. जैसी शोभा इंद्रभुवना, गोपुरे दिसती महारत्ना. जैसी विद्युल्लता लखलकित, वज्र नीळ वैंडूर्येसी. माणिक्य मुक्ता फळेसी, महारम्यपुरी कैसी. सूर्यकांती परिशोभा, चंद्रकांती सरसी भूमी. महाद्वार कपाट हेमी, अनेक रत्ने नाही उपमी. आयशा मंदिरी प्रवेशला, पुढे देखता सभा थोर. समस्त बैसले सर्पाकार, आश्चर्य करी राजकुमार. असंख्य सर्प दिसताती. सभे माझी अतिशोभित, मध्ये दिसे पन्नगनाथ. जैसी सूर्यकांती फाकत, अति उन्नत बैसलासे. अनेक श्वेत फणी दिसती. जैसी बिजू असे लखलखती. पीतांबर वास ज्योती, रत्न कुंडल मंडित देखा. अनेक रत्न खचित देखा. मुकुट मिरविती सहस्त्र एका. सहस्त्र फणी मिरवे तक्षका. ऐसा सभे बैसलासे. रूप यौवन नागकन्या, नाना आभरणे लेवोनिया. अनेक सहस्र येवोनिया, सेवा करीती तक्षकाची. ऐसे सभास्थानी देख, राजा वैसला से तक्षक. देखोनी राजकुमार के, नमन केले तये वेळी. तक्षक पुसे नागकन्यांसी, कैसा कुमार आणलासी. सुलक्षण दिसतो कैसी, कोठे होता मनोनिया. नागकन्या म्हणती त्यासी, नेडो नाम याचे वंशासी. वाहत आला यमुनेसी, घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे कुमारकासी, नाम कवण कवण वंशी. काय कारण आलासी, कवण देशी वास तुसा. सांगे राजकुमार देखा, आम्ही भूमंडल नायका. नैषधाराज्याधिपती ऐका. नळनामा पुण्यवंत लोकी. त्याचा पुत्र इंद्रसेन, जन्म आमुचा तयापासून. चंदांगद नाम आपणा, गेलो होतो श्वशुरगृहा. जलक्रीडा कराव्यासी, गेलो होतो यमुनेसी. विधिवशे आमासी, बुडालो नदीत अवधारा. वाहत आलो नदीत, नागकन्या मज देखत. घेऊन आल्या तुम्हा पर्यंत, दैव आपुले साफल्य. पूर्वादित पुण्येसी, भेटी झाली चरणासी. धन्य माझे जीवनासी, कृतार्थ झालो म्हणतसे. करुणावचन ऐकोनी, तक्षक बोले संतोषोनी. नको भिवू म्हणोनी, धैर्य देत तये वेळी. शेष म्हणे कुमार बाळा, तू दिसतोसी मम निर्मळा. तुमचे घरी सर्व काळा, कवण देव पूजी तसा. ऐसे ऐकोनी राजकुमार, हर्षे जाहला निर्भर. सांगतसे विस्तार, आपुला देव शंकर देखा. समस्त देवांचा देव, नाम आहे सदाशिव. वाम मागे उमा वपूर्व, त्याते पूजितो निरंतर. ज्याचे रजी जनित ब्रह्मा, सृष्टी सृजितो अनुपम्या. तैसा सदाशिव आमा, पूजितसो सर्व काळी. ज्याचे सत्व गुणेसी, विष्णू पदला पर्यायसी. प्रतिपालक लोकासी, तैशी शिवासी पूजितसो. ज्याच्या नाम तामसापासून एकादश रुद्रगण उपजले. याची कारण प्रलय करता नाम तया
धाता विधाता जो आपण, उत्पत्ती स्थिती लय कारण, तेजासी तेजासे जो कोण, तैसा ईश्वर पूजितसो. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुराकाशी, तैसा पूजितो शिवासी. म्हणे राजकुमार देखा सर्व भूती असे पूर्ण, चिन्मय आपण निरंजन, जो रूपे असे अचिंतन, तैसा ईश्वर पूजितो सदा. ज्याची कथा वेद जाहले, तक्षक शेष ज्याची कुंडले, त्रिनेत्र असे चंद्रभवळी, तैसा शंकर पूजितसो. ऐसे ऐकोनी वचन, तक्षक संतोषला अतिगहन, राजकुमारा आलिंगोन, तुष्टलो तुष्टलो म्हणतसे. तक्षक म्हणे तये वेळी, तुझ देईन राज्य सकळी, तुवा रहावे पाताळी, अनंत भोग भोगी आता. माझे लोकी जे जे रत्न, जे मुख्य असे पवित्र, ते देईन समस्त सुखे ऐस म्हणतसे. पाताळ लोकींची रचना परम, पाहे पा अनुपम्य कल्पवृक्षादी. मनोरम आहेत माझ्या नगरात, अमृत न देखती स्वप्नी कोणी, भरले असे जैसे पाणी, तळे बावी पोखरणी आहेत माझे द्वारी. नाही मरण भय येथे, रोग पीडादी समस्त, नेळती कोणी स्वप्नावस्थे, ऐसे नगर माझे असे. सुखे ऐस कुमरा म्हणत, तक्षक असे सांगत, राजकुमारासे विनवीत, करुणा वचने करोनिया. राजकुमार विनवी तक्षकासी, एक पुत्र आपण पीतयासी, भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीतसे. नूतन माझे पाणी ग्रहण, तेथे असे अंतःकरण, पहावे माता पित्यांचे चरण, दुःखी असतील मज लागी. आपण बुडालो नदीत, पिता माता दुःख करीत, पत्नी म्हणे पती मृत, समस्त जीव त्यजतील. देखिले तुमचे चरण आपण, संतुष्ट जाहले अंतःकरण, राखिला तुम्ही माझा प्राण, दर्शन करवावे माता पिता. तक्षक झाला संतोषी, नाना रत्नाभरणे त्यासी, अमृत पाजवी बहुवसी, आणि कधीती स्त्रियेसी, कल्प वृक्ष फळे देती, अपूर्व वस्त्राभरणे समस्ती, जे अपूर्व असे क्षिती, ते अमूल्य वस्तू देता झाला. इतके देवोनी कुमरासी, तक्षक म्हणे पर्ययसी, जे जे काळी आम्हा स्मरसी, तुझे कार्य सिद्धी पावू, आणि संतोषोनी मारुती. वस्त्रे वाहने अति प्रीती, तुरंग दिला मनोगती, सर्व देत कुमरा आपुला, चंद्रांगद कुमारासी. तक्षके दिसले अतिहर्षी, निरोप दिला पर्ययसी, वाहन तुरंग मनोहर. तक्षकाते नमुनी त्वरित, चंद्रांगद वारूवरी चढत, मनोवेगे मार्ग क्रमित, नाग कुमर सवे असे, जये स्थानी बुडाला होता. पावला तेथे क्षण न लागता, निघाला बाहेर वारू सहिता, नदी तटी उभा असे. सोमवार असे ते दिवसी, सिमंतिनी आली स्नानासी, होत्या सखिया सवेसी, त्याही मिळवणी नदी तिरी. सिमंतिनी म्हणे सखियासी, आश्चर्य जाहले पहा कैसी, उदकातुनी निघाला पर्ययसी. सवे असे नागकुमर, राक्षस होईल वेशधारू, रूप धरिले असे नरू, दिसत असे मनोहरू, तुरुंगार उड लागला असे. कैसे पहावो रूपयासी, जैसा सूर्य प्रकाशी, दिव्यमालांबरे कैसी, सुगंध असे परिमळ. दश योजने पर्यंत वास येतो अतिप्रीत, पूर्वी देखिली असे स्वरूपता, दिसत असे पर्ययसा. स्थिर स्थिर भीत भीता, पाहे त्याची स्वरूपता, आपुला पती सादृश्य म्हणता, रूप आठवी तये वेळी. राजकुमार पाहे दिसी, म्हणे रूपे माझी वधवैसी, गळसरी न दिसे कंठासी, हार न दिसती मुक्ता फळांचे,
अवलोकितसे अंग खून नदिसे हळदी करकंकण चिंता व्याकुळ रूपहीन सादृश्य दिसे प्राणेश्वरी मनी विचारी माकुता रूप दिसे आठवित तुरुंगा वरुणी उतरत नदीतरी बैसला बोलावनी सीमंतिनीसी पुसतसे अतिप्रियेसी तुझा जन्म कवण वंशी पुरुष तुझा कवण सांग का कोमाईलीस बालपणी दिससी शोक लक्षणी सांगावे आम्हा विस्तारुनी अति स्नेहे पुसतसे ऐकोनी सीमंतीसी देखा आपण न बोले लाजे ऐका सखियाचे म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत सखिया सांगती तयासी हिचे नाम सीमंतिनी पर्ययसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या हिचा पती अतिसुंदर चंद्रांगद नाम थोर जल क्रीडा करिता पार बुडाला येथे अवतारा तेने शोक करिता इसी वैधव्य आले पर्ययसी दुःख करिता 3 वर्षी लावण्यपण ऐसे झाले करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणून आजी स्नाना निमित्त आली असे नदीसी हिच्या श्वशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःखा राज्य हरितले दायादिका कारागृही घातले असे तया कारणे सीमंतिनी पूजा करी शूलपाणी सोमवार उपोषणी म्हणून करी पर्ययसा इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवण पुसता आम्हा प्रती कंद परूप तुम्हा असे गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध साधव नररूप असा मानव आमते पुसता कवण कार्या स्नेह भावे करोनी पुसता तुम्ही अतिगहनी पूर्वी देखिले होते नयनी न कळे खूण म्हणतसे आप्तभाव माझे मनी स्वजन ऐसे दिसता नयनी नाम कवण सांगा म्हणोनी आठवी रूपपतीचे आठवी पतीचे रूप करू लागली अति प्रलाप पडली धरणी रुदित बाष्प महा दुःख करीतसे स्त्रियेचे दुःख देखोनी कुमार पाहे तटस्थपणी मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीतसे दुःख करोनी कुमार देखा प्रक्षालन केले आपुल्या मुखा उगी राहे म्हणे ऐका आपुले नाम सिद्ध म्हणे सीमंतिनी करिता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरुणी बालिका संमोखी तो प्रेम भावे एकांती सांगितयेसी म्हणे तुझ्या व्रतारासी देखिले आम्ही दृष्टीसी सुखे ऐस पर्ययसी तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करीवो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे तुझा पती माझा सखा माझा प्राण तोची ऐका संदेह न करीवो बालिका सदा शिवाचे चरणाची आण ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सीमंतिनी बालिकेसी सुटली धारालोचनी शतगुण प्रेम नयनी विचार करीतसे मनी हाची होय माझा पती सारिखे वाटे मुख कमल नयन सुंदर अति कोमल ध्वनी होय बोल चपल हास्य मुखे बोलतसे मृदू वाक्य माझे पतीसी तैसाची बोलतो हर्षी धरिता माझ्या करासी अति मृदूपण लागले माझ्या पतींचे लक्षण मी जाणे सर्व ही खूण समस्त आहे ती प्रमाण हाची होय प्राणनाथ यास देखता माझे मन विघरोनी धारा सुटती नयन नवल म्हणे विचारून मागती अनुमान करीतसे दैवहीन असे आपण कैसा येईल पती म्हणून बुडाला नदीत सिद्ध जाणून मागुती भ्रांती अवधारा सवे वाजंत्र्यांचा गजर नगर लोका संतोष थोर करिताती जय जयकार अत्योल्लास करिताती ऐसे जाऊन पुत्रासी भेटी झाली पर्ययसी चंद्रांगदे पितयासी नमस्कारिले साष्टांगे
अति प्रेमे पुत्रासी आलिंगी राजा प्रीतीसी सद्गतीत कंठेसी नेत्री सुटल्या उदकधारा पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण शवपणे होतो तुझविण म्हणून सांगे दुःखा फुले मातेसी आलिंगोन दुःख करी अति गहन विनवी तसे संभोकोन आपणा निमित्त कष्ट लेती पुत्र नवे मी तुमचा शत्रू जाऊनी आपले सुखार्थू दुःख दिदले तुम्हा बहुत नेरीच सुखामासी आपण जावोनी पाताळी सुखे होतो शेषाजवळी तुम्ही कष्टलेती अवलिळी मज निमित्त अहोरात्री काष्टा सारखे अंतःकरण पुत्राचे असे तुम्ही जाण माता ईव जैसे मेण पुत्रा निमित्त कष्ट बहु माता पितयांचे दुःख जो नेणे तोची मूर्ख उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे माते वीण देव देखा नाही पुत्रासी विशेषा ऋण उत्तीर्ण नव्हे ऐका माता म्हणजे भवानी दुःख करी जननीसी तोच जाय यमपुरासी पुत्र नोहे त्याचे वंशी सप्त जन्म दरिद्री ऐसी माता विरवणी भेटता जाहला भाऊ बहिणी इष्ट सोयरे अखिल जनी प्रधानादी नगर लोका इतुपिया अवसरी प्रवेश दाहला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वस्त्रे भूषणे अतिहर्षी देता जाहला पर्ययसी इंद्रसेन अतिप्रीती चंद्रांगद सांगे पितयासी तक्षकोपकार विस्तारेसी प्राण वाचविले अमासी द्रव्य दिदले अप्रिमित जी जी वस्त्राभरणे दिदली होती तक्षके जाण पित्यासी दाभोरी चरण नमिता झाला पुत्र देखा निरोप दिदला नागपुत्रासी इंद्रसेन कती अतिहर्षी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगराते राजा म्हणे तै वेळी सून माझी दैवागळी ते तिचे निधर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा तिने आराधिला शंकर अरेव पण तिचे स्थिर म्हणून वाचला माझा कुमर सौभाग्यवंती सून माझी म्हणून हेर पाठवा वेगेसी वार्ता लिहावी संतोषी चित्रवर्म रायासी म्हणे राजा इंद्रसेन हेर निघाले झडकरी पातले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रांगद शिववार्ता ऐकोन राजा संतोषी देखा करिता झाला महासुखा दान दिदले अपार ऐका वस्त्रे भूषणे हेरासी इंद्रसेन राजा देखा पुनरपि आला वराळिका चंद्रांगद पुत्रनिका सर्वे सकल कलत्रीसी महोत्साह करीती थोर वराळ केले धुरंधर चंद्रांगद प्रीती कर सीमंतिनीसी भेटला पाताळींची अमूल्य वस्तू प्राणेश्वरीची अर्पती पाजविता झाला अमृत महानंद प्रवर्तला कल्पवृक्ष फळे देखा देता दाहला स्वपत्निका अनर्घ्य वस्तू आभरणिका दश योजने कांती फाके आयशा उत्साहे विवाह केला आपले पुरीसी निघाला सीमंतिनींचे दैव भले पती समागमे जातसे जावोनी आपले नगरासी राज्य स्थापिले पुत्रासी 10 सहस्त्र अब्जे हर्षी राज्य केले अवतारा सीमंतिनींचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरी हरास म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ ऐक सुवासिनी म्हणत अति प्रीती करोनिया ऐसे व्रत करी हो तू आता अवेपण अखंडिता होतील तुझ कन्या पुत्र भवता आमचे वाक्य अवधारी दंपती विनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी तेची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत कार्यसे आमचा तू प्राणनायक तुझ वाचून नेणो आणिक तुझे चरण
असती निक म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती तयासी आमुचे निरोप करा ऐसी व्रत आचरा सोमवारेसी तिची सेवा आम्हा पावे निरोप घेऊन श्री गुरूंचे व्रत करीती सोमवाराचे आली माता पिता त्यांचे भेटी जाहली श्री गुरूंची ऐकोनी कन्या पुत्र वार्ता संतोष करीती अत्यंता द्रव्य वेचिती अपरिमिता समाराधना ब्राह्मणासी पूजा करीती श्री गुरुसी आनंद अतिमानसी समारंभ बहुवसी करीती भक्तिपूर्वक आयशा परिबंधोनी श्री गुरूंचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चारी राष्ट्री पुढे तया दंपतीसी पुत्र 5 शतायुषी झाले ऐका त्वरितेसी नामधारक श्री गुरूंचे प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तिसी ऐसे शिष्य पर्ययसी श्री गुरूंचे अवधारी ऐसे श्री गुरु चरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारक अतिप्रीत ऐकतसे अवधारा गंगाधराचा कुमर सरस्वती नवी गुरु किंकर स्वामी माझा पारंपार नरसिंह सरस्वती ऐसी ब्रीद कीर्ती देखा समस्त जन तुम्ही ऐका प्रसन्न होय तात्कालिका न धरा संदेह मानसी साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी मनगटी असता कंकणासी आरसा काय पहावा प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण काय पर्येसी ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरु यतींची ऐका हो जन समस्त सांगत असे मी हित सेवा करावी श्री गुरुनाथ त्वरित होय मन कामना अमृताची आरवंती घातली असे गोमती पान करा हो तुम्ही गोटी धणीवरी सकळिक श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय पतित पावनु नाम ज्याचे कामधेनु जे जे चिंतिले पाविजे ज्यांचे चित्त श्री गुरुचरणी बैसले त्यांचे सर्वही कार्य साधले अक्षय पद अनायासे पावले श्री गुरूंचे प्रसादे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सीमंतिनी आख्यानम नाम पंचत्रिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।